आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. मी रिधी चंद्रभान महाले. मी आता 5वी सेमी शिकते. आज मी आपणासमोर कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त काही 2 शब्द सांगणार आहे. ते शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण त्याहूनही सुंदर आहे तो माणूस. हे उत्कट उद्गार आहेत कविवर्य कुसुमाग्रज यांचे. कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. कुसुम या त्यांच्या मोठ्या बहिणीचे मोठे बंधू म्हणून कुसुमाग्रज. लेखक वि.व. शिरवाडकर आणि तात्यासाहेब एकच. कुसुमाग्रज या नावाने त्यांनी काव्यलिपी कोरली, तर तात्यासाहेब या नावाने त्यांनी माणसाच्या पिळपिळीत रमलेल्या एकाच व्यक्तीची ही 3 रूपे. 27 फेब्रुवारी 1912 रोजी सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीत तात्यासाहेबांचा जन्म झाला. एक कवी कलावंत आणि मनस्वी माणूस म्हणून लोकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केले. विशाखा या काव्यसंग्रहाने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली. काव्याबरोबरच कथा, नाटके, कादंबऱ्या अशा अनेक लेखन कलांनीही ते समृद्ध होते. रसिकांना भरभरून काव्यानंद देणारे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, संवेदनशील मनाचे कवी कुसुमाग्रज आपल्या काव्यातून समाजातील वेगवेगळ्या थरातील लोकांच्या अडीअडचणी, अन्यायाविरुद्धची चीड, स्वातंत्र्यभाव आणि लोकांबद्दलचा जिव्हाळा ते व्यक्त करतात. गगनापरी जगावे मेघापरी मरावे, गगनापरी जगावे मेघापरी मरावे, गगनापरी जगावे मेघापरी मरावे, तीरावरच्या नदीच्या गवता तुम्ही उरावे, गवता तुम्ही उरावे. कसं जगावं असा प्रेमळ सल्ला देतात. कशाचे आई भिजविसे डोळे उजळ तुझे भाळ, कशाचे आई भिजविसे डोळे उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काळ, असे उषक काळ. ह्या ओळी प्रत्येक राष्ट्रप्रेमीच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा आणि आश्वासन देणाऱ्याच ठरलेल्या आहेत. कणा या कवितेतून शिक्षक आणि विद्यार्थी यांमधलं ठरलेलं नातं ते व्यक्त करतात. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. यातून प्रयत्नवादाचा पुरस्कार, प्रसंगाला तोंड देण्यासाठी दिलेल्या समर्थ हातांची गरज ते पूर्ण करतात. कोलंबसाची गर्भगीत ही कविता उच्चतम ध्येयवाद अंगात बाणण्यासाठी प्रेरणा देते. सूर्याच्या भोवती पृथ्वीची प्रदक्षिणा हे एक भौगोलिक सत्य पृथ्वीचे प्रेमगीत या अप्रतिम प्रेमगीतातून ते उत्कटपणे सांगतात. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही गगनात गीतांमधून राहिलं मी, गीतांमधून राहिलं मी. असं म्हणत 10 मार्च 1999 रोजी कुसुमाग्रजांची ज्योत नाशिक इथे मावळली. प्रकाशाचा वेळ असलेला हा कवी नक्षत्र रूपाने सर्वांनाच प्रकाश देत राहील अखेर जगाच्या अंतापर्यंत. जाता जाता एवढेच म्हणते,